काय सांगाल? आता आंदोलन स्थगित केलंय, काय आश्वासन मिळालं शासनाकडून? आज दुपारी कॅबिनेटच्या मीटिंगनंतर मुरबाडचे आमदार आदरणीय किसनजी कथोरे साहेब आणि भिवंडीचे आमदार महेशजी चौगुले साहेब यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भेट घेतली आणि त्यांनी पूर्ण परिस्थिती या आमरण उपोषणाविषयी विस्तृतपणे सांगितली आणि त्यानंतर त्यांनी हा विषय सगळा समजून घेतला आणि त्यांनी ठोस आश्वासन दिलं की तुम्ही नरेंद्र पवारकडे जाऊन तुम्ही माझ्या वतीने निरोप द्या, तुम्ही तुमचा आमरण उपोषण मागे घ्या, तुमची तातडीने बैठक ही पुढच्या कॅबिनेटच्या नंतर मी बैठक स्वतः घेईल आणि या विषय समजून घेईल आणि तुम्हाला मी न्याय मिळवून देईल, अशा प्रकारचं ठोस आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी कथोरे साहेब आणि महेशजी चौगुले साहेब यांच्यामार्फत आम्हाला दिलं आहे. तसेच BJPचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण यांना देखील कथोरे साहेबांनी आणि महेश चौगुलेंनी फोनवरती कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी देखील आश्वासन दिलं की येत्या रविवारी ही सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आणि त्या बैठकीमध्ये तातडीने जी कारवाई करायची आहे, जी पोलिसांची कारवाई असेल किंवा म्हाडाची कारवाई असेल, त्याच्यामध्ये तातडीने लक्ष घालून मी स्वतः लक्ष घालून त्याच्यामध्ये कारवाई करेल आणि मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊन हा प्रश्न तडीच लावण्याकरता मी देखील पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभा राहील, अशा प्रकारचं ठोस आश्वासन आज आम्हाला ते मिळालं. म्हणून मी तिसऱ्या दिवशी आम्ही आज हे आमरण उपोषण महेश चौगुले आणि कथोरे साहेबांच्या साह्याने त्यांनी स्थगित केलेलं आहे. पण स्थगित केलेलं आहे आमचं जर काय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आणि चव्हाण साहेबांच्या उपस्थितीमध्ये जर काय समाधान आमचं झालं नाही तर पुन्हा एकदा आम्हाला आंदोलनाकरता आम्ही मोकळे आहोत, अशा प्रकारचं म्हणणं माझ्यासकट आणि सभासद शांतियुतीचे सभासद आणि पटेल कैलासीचे सभासद यांनी देखील सेम भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. पण मला पूर्ण विश्वास आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या विषयाशी पूर्ण जातील आणि पूर्ण ताकदीने आम्हाला या विषयामध्ये मदत करतील. म्हणून त्यांच्यावरती 100% विश्वास ठेवून आज आम्ही हे आमचं आंदोलन आमरण उपोषण तूर्त स्थगित करत आहोत.